आंदोलन? जो हायकोर्टाचा आदेश आहे 150 मीटर पर्यंत फेरीवाला झोन असताना सुद्धा आज जर आपण बघायला गेलो तर दिवा परिसरामध्ये संपूर्ण फेरीवाल्यांनी हा फेरीवाल्याचा भरलेला असतो। आम्ही या आधी सुद्धा सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिलेले होते। सहाय्यक आयुक्तांनी आमच्याकडे वेळ मागितलेली होती, पण सहाय्यक आयुक्तांनी कुठेतरी तात्पुरती कारवाई ही फेरीवाल्या विरुद्ध केलेली आहे। आज जर आपण बघायला गेलो असेल तर संपूर्ण रस्ता हा फेरीवाल्यांमध्ये भरलेला असतो। पालिका प्रशासनाकडे यावेळी सुद्धा अनेक वेळा आम्ही ही मागणी केलेली आहे। बाकीच्या इतर पक्षांनी त्याचबरोबर अनेक संघटनांनी सुद्धा फेरीवाल्यांचा हटाव दिवा बचाव अशा मोहीम घेतलेल्या आहे, पण आतापर्यंत त्या कारवाई कुठेही यशस्वीपणे पार पडलेली नाही। आज जी वसुली होते यामागे नक्की कोणाचा हात आहे? पालिका प्रशासनाचा हात आहे की अजून त्याच्यामध्ये कोणत्या सत्ताधारी पक्षाचं वरदहस्त आहे? याची चौकशी झालीच पाहिजे आणि दिवा हा फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे। पालिका अधिकारी प्रत्येक वेळेस दुर्लक्ष। आम्ही आता त्यांच्याकडे आयुक्तांकडे आम्ही अर्ज दाखल केलेला का आम्हाला फेरीमुक्त दिवा पाहिजे, पण त्यांनी 4 दिवसाची आमच्याकडे अवधी मागितली। 4 दिवसामध्ये त्यांनी कुठलीही कारवाई कुठलाही आंदोलन म्हणजे काही केलं नाही। फक्त एक आश्वासन दिलं का 4 दिवस तुम्ही आंदोलन थांबवा। त्याच्या आम्ही एक म्हणजे माणुसकीने त्यांनी यांना उत्तर दिलं की आम्ही 4 दिवस थांबलो आणि 4 दिवसानंतर आज बघतो मागच्याच वेळेस एका महिलेवर या फेरीवाल्यांनी एक चाकूने हल्ला केला आणि रस्त्यावर जात असताना ते लोक काय बोलतायत फेरीवाले का मॅडम आम्ही इथून कशा हटणार, आम्ही 50 रुपये हे जागेचे देतो, जागेचा हप्ता देतो, जागेचा भाडा देतो, मग हे भाडा हप्ता कोण वसुली करतो? दिव्यात कोण वसुलीदार आहे? तो हा पालिका प्रशासन आहे का आणखी कोणी सत्तेदार माणसं आहेत की जे फेरीवाले फुटपाथ पण सोडत नाही लोकांना चालायला, मुलांना चालायला, शाळेतून सुटलेल्या बायका ज्या मुलांना हाताला घेऊन जातात ते फेरीवाले अक्षरशः बोलतात हम इधर से गाडी नाही हटाएंगे। आम्हाला त्याचा प्रॉब्लेम नाहीये का फेरीवाल्यांच्या पोटावर आम्ही पाय देत नाही। तुम्ही प्रशासनाकडे आमची एकच मागणी आहे की तुम्ही फेरीवाल्यांना एक निर्दिष्ट अशी जागा द्या का जिथे सर्व फेरीवाले जिथे त्यांचा धंदा करतील, त्यांचं वास्तव्य निर्माण करतील, पण रस्त्यावर नको।